हॅलो. 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 हा भाऊ, विशाल भाऊ, अभिजित थोरात बोलतोय. हा बोला ना. अहो काय झालं, एक प्रॉब्लेम झाला पुण्यामध्ये. काय एका लेडीजचा झालाय, बोलताय का त्यांच्या बरोबर? काय काय विषय? अहो कायच ती एक इकडची मी कंप्लेंट घेतली आपली नगर तालुक्यातली. हा आणि त्यांचा घरगुती काय तर प्रॉब्लेम होता. ती मुलीने काय केलं, तिच्या आईने तिचं 13 वर्षाच्या आधी लग्न लावून दिलं, बरोबर. बर. आणि त्यांना सांगितले काय त्यांनी गुन्हा आहे वगैरे, नाही का. हा हा आणि नंतर मग परत तिने त्यांच्याकडून 90,000 रुपये हुंड्याचं घेतलं. असं काहीतरी म्हटलं, ह्यो दुसरा गुन्ह्यात तुम्ही गावल्यात, बरोबर. हा आणि ती एक ती मुलगी म्हणती ही माझ्या मावशीची पोरगी का कोणतरी आहे, ती माझी बदनामी करते. माहिती ना तुम्हाला, ऐकून आहेत ना तुम्ही. अच्छा अच्छा, कला केंद्र. हा हा मग शब्द समजून सांगितले तुमच्यासारखं. आपण कसं आहे, आपण दोन्ही बाजू ऐकून घेतो, बरोबर. हा हा. मग त्यांना म्हटलं मी देतो मार्ग काढून, ते लागले ना औषध घ्याय बाई, असा विषय. असं का? मग तेव्हा तुम्ही समजून सांगा बरं, पोलीस स्टेशनला चालली तिचा पोरगाला मी सांगितलं 2 शब्द समजून, म्हटलं दादी असं नको करू. आणि त्यांना आपल्या त्या ताई आहेत बघा, श्रीगोंद्याच्या ताई कोण आहेत अध्यक्ष. आहेत ना, बोला. तर मग एक काम करा, हा त्या ताईंना माझा नंबर द्या ना फोन करायला. नाही लाईन वरती, एकच मिनिट. त्या फोन नाही करू शकत, ते डायरेक्ट काही लपडे केलं तर त्या दोघी गुतायचे आणि हे सगळेच गुततील ना, असं होईल विषय. आला द्या ना. हा हा, घ्या लाईनवर. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे, कृपया लाइनवर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल. हा कांताताई बोला, आमच्या विशाल भाऊ. हॅलो. हॅलो. हा हा ताई, काय विषय आहे तुमचा? काय विषय सर मी आता औषध केले, मी खरं की बोलले. काय विषय, नेमकं काय विषय आहे? हॅलो. विषय सांगा, येडेवर नको करू. औषध कायला प्यायचं उद्योग केले मी, बघा तुम्ही पोरांना विचारा. हॅलो. काय ग? बोल, त्यांच्या बरोबर बोल. हॅलो. नेमकं विषय काय आहे? हॅलो. दादा सांग. हॅलो. हॅलो. हा बोला ना. हा, कोण बोलतोय दादा? हा ते आपल्या माझ्या बहिणीचं लग्न झालंय ना. हा हा. त्यांच्याकडे आम्हाला धमकी झालंय, त्यांनी 90,000 रुपये दिले, फक्त ती मध्ये 2 लाख रुपये दिले. अच्छा, मग 2 लाख 90,000 नाही. रुपये. मग 2 लाख रुपये नाही दिले, 90,000 रुपये दिले त्यांनी. अच्छा, मग मला सांगा, आत्महत्या करून काय मार्ग निघतोय का? त्यांनी तर आम्हाला कमाईला. हॅलो. 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 आवाज येत नाही तुमचा. हॅलो. हॅलो. यांना माझा हा नंबर द्या, पर्सनल नंबर द्या आणि कॉल करायला. आवाज येत नाही त्यांचा. हॅलो. हा म्हटलं दादा, तुम्हाला नंबर देऊ का त्यांचा? मी काय म्हणतोय, ते ऐकायला तयार नाही ना. तू जेवढं हा. सहकार्य करता येईल ना आपल्याकडून तेवढं कर, आणि बाकी विषय सोडून द्या. आता ते ऐकायलाच तयार नाही तर आपण काय करणार त्यामध्ये? हो पण आपण लय समजून सांगितलं, पण तिला हो ना, ते म्हटलं ऐकायलाच तयार नाही. ते काय म्हणतात, मी घेतलं. आता घेतलं तर औषध घेतलं. आता घेतलं, आता औषध काही परत माणूस जर गेल्यावरती परत आहे का जीवन, सांगा हो, बरं तुम्ही. मग ते त्यांना नाही ना हा? समजत. आता तू तुझ्या परीने पण सांगून हा? बघितलं का नाही? हा, त्यांना पहिली पण एक मदत झाली बरं का आपल्याकडून. हो, आपण मदत करण्याचंच काम करतो. आपण पहिल्यांदा पण त्यांना हे केलं मदत, बरोबर. पण हा. त्यांना आता जर समजत नाही तर आपण काय करणार? मी लय समजून सांगितलं, ते पोरगं म्हणते मी त्यांना औषधच घालीन आणि त्यांनाच मारीन ना. मग अरे म्हटलं तू नकोच आपू, म्हटलं मी मी आहे ना काय म्हटलं. म्हणतोय, जर हा? ह्या घटना जेव्हा घडत होत्या ना, तेव्हाच काहीतरी मार्ग काढायला पाहिजे होता ना त्यांनी, बरोबर का नाही? अहो मी काय म्हणतोय, हॅलो. हा हा. आपल्याकडून जेवढं सहकार्य होईल ना तेवढं सहकार्य करून टाक. कारण काय ते ऐकायलाच तयार नाही तर काय, कारण काय आपल्याला काही एकच मॅटर नसतात. आधी हा, लेडीज ते कुठली, बरोबर. पुण्यातली आहे का? हा, पुण्यातलंच आहे. तिथं कोणचा बघा बरं, फोन करा त्यांना. कुठे पुण्यामध्ये आपले भरपूर कार्यकर्ते आहेत, पण ते कसं आता ते ऐकायलाच तयार. ते ऐकलं ना तू पण काय बोलले? पण तिथं गेले असते कार्यकर्ते तरी आपल्याला थोडस, नाही का.